तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नोंदणी व मुद्रांक विभागाकडून वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन सुविधा पुणे जिल्ह्यात कालपासून राबवण्यात आली आहे। त्यासाठीची अधिसूचना महसूल व वन विभागाने काढली आहे। त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड अथवा ग्रामीण भागात कुठूनही दस्त नोंदणी करता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जिल्हा एक नोंदणी सुविधा राबवण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दिल्या होत्या। त्यासाठी संगणक प्रणाली आणि कायद्यात बदल केले आहेत। पुणे अथवा पिंपरी चिंचवड शहरातील जमीन सदनिकांचे खरेदी विक्रीचे व्यवहार या दोन्ही शहरातील 27 पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवता येतात। तर ग्रामीण भागातील मिळकतींचे दस्त नोंदणी त्या तालुक्याच्या हद्दीमधील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्याची सुविधा आहे। एक जिल्हा एक नोंदणीनुसार जिल्ह्यातील कोणत्याही भागातील जमीन सदनिका आणि दुकानांचा दस्त जिल्ह्यातील 49 पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवता येणार आहे। राज्यात वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे जमीन सदनिका, दुकाने आदी स्थावर मिळकतीच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होते। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून सध्या 27 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत। या सर्व कार्यालयात मिळून दरवर्षी 6 लाखाहून अधिक विविध प्रकारांची दस्त नोंदणी होते। हे लक्षात घेतल्यानंतर सरासरी एका दुय्यम निबंधक कार्यालयात दरवर्षी 20 ते 22 हजार दस्त नोंदणीची प्रकरणे होतात। अपुरा कर्मचारी वर्ग आणि दुय्यम निबंधक कार्यालयांची कमी संख्या यामुळे अस्तित्वातील यंत्रणेवर ताण येत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना राबवल्यास नागरिकांचा वेळ वाचणार आहे। वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशननुसार जिल्ह्यातील कोणत्याही भागातील जमीन सदनिका आणि दुकान यांचा दस्त जिल्ह्यातील 48 पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवता येणार आहे। वन रजिस्ट्रेशन हा प्रकल्प शासनाने 1 मे 2025 पासून पूर्ण राज्यामध्ये सुरू केलेला आहे। हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। यामुळे सर्व पक्षकारांना त्याचा चांगला फायदा होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये टोटल शहरामध्ये 28 दुय्यम निबंधक कार्यालय आहेत आणि ग्रामीणमध्ये 21 दुय्यम निबंधक कार्यालय आहेत। सध्या या योजनेमुळे पूर्ण जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय यांचं कार्यक्षेत्र एक केलेलं आहे। यामुळे पक्षकारांना उदाहरणार्थ एखाद्या पक्षकारांची शेतजमीन किंवा कुठलीही प्रॉपर्टी पुरंदरमध्ये आहे, पुरंदर तालुक्यामध्ये, आणि ते राहायला तळेगाव ढमढेरेमध्ये किंवा शिरूर तालुक्यामध्ये आहेत, तर त्यांना आता सध्या पुरंदरला जाऊन दस्त नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आहे। तर ते त्यांच्या जवळच्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येऊन सदरच्या मिळकतीची व्यवहार किंवा दस्त नोंदणी करू शकतात। यामुळे महिला, वृद्ध यांना प्रवासाचा जो आहे मनस्ताप तो कमी होणार आहे आणि येऊनच प्रशासनावरचा सर्व जो ताण आहे, समजा एखाद्या ऑफिसला जास्त गर्दी आहे, एखाद्या ऑफिसला कमी गर्दी आहे, तर यामुळे काय होणार आहे, पूर्ण बॅलन्स होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या त्या ऑफिसमध्ये सगळ्यांना ऑप्शन खुले राहणार आहेत जाण्याचे। एक चांगला प्रकल्प आहे शासनाचा। जबाबदारी, न्याय